एखादी नायिका कोठीवरची जी बसली आहे, उमराव जान मध्ये हे गाणं आहे हो, आशाजींचं. हो. आणि काय अद्वितीय गाऊन ठेवलंय. पण त्या आलापातच कळतं, की पुढे काय एक्स्पेक्टेड आहे. तर हे जे टेक्निक आहे आवाज बदलण्याचं, थोड्याफार हं, प्रमाणात हं, हं. कृत्रिम न वाटता घेण्यासारखं आहे. आताच तुम्ही सांगितलं, की किशोरदा, लता मंगेशकर, आशा भोसले अशा दिग्गजांकडनं तुम्ही गाणं शिकता पण म्हणजे जे आपण हो. रियाजाबद्दल बोललो, हो. की ऐकून देखील रियाज होतो. हो, हो. तर त्यांची गाणी, त्यांच्या पद्धती या तुमच्या गाण्यात कधी उतरतात का? हो, खूपदा म्हणजे इनडायरेक्टली त्याचा प्रभाव असतो. म्हणजे आपण लटवल्याची सुलझा जावाला ही बिहाग रागातली हं. बंदिश आहे. खूप जुनी आणि सुंदर बंदिश आहे. आ, 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 दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. इतकं सुंदर त्यांनी जो पहिला आलाप घेतलाय, तो एखाद्या दिग्गज शास्त्रीय गायिकेचा आलाप वाटतो. हं. आ, आणि त्याच्यातून त्यांनी जो आकाराचा टोन बदललाय ना, की म्हणजे आता ही पुढे ठुमरी किंवा गझलच सुरू होणार आहे. तरीही त्याला शास्त्रीय संगीताचा बेस आहे. हे इतकं सुंदर तर ही तरलता आम्हाला खूप घेण्यासारखी असते. किंवा तो ज्या प्रकारे आवाज बदललाय ना, आ, असं न गाता एखादी नायिका कोठीवरची जी बसली आहे, उमराव जान मध्ये हे गाणं आहे हो, आशाजींचं. हो. आणि काय अद्वितीय गाऊन ठेवलंय. पण त्या आलापातच कळतं, की पुढे काय एक्स्पेक्टेड आहे. तर हे जे टेक्निक आहे आवाज बदलण्याचं, थोड्याफार हं, प्रमाणात हं, हं. कृत्रिम न वाटता घेण्यासारखं आहे.